व्यवस्थित सांगा ते काय भावाला भावा आजारी पडला दवाखान्यात नेलंय तुम्ही काय करू म्हणतो डॉक्टर म्हणतोय 5 लाख घ्या डॉक्टरला पैसे द्यायला आमच्याकडे पैसे नाही ठीक आहे मी तुला 5 लाख रुपये देईन पण तुझी जमीन आणि घराचं कागदपत्र माझ्यावर आणून दे तुला 5 लाख रुपये दे ठीक आहे त्याला 5 लाख रुपये दे मी अण्णा सत्या हे सत्या मागवा बसून घ्या पाहिलं दवाखान्यामध्ये सुद्धा एका गरीबाला पैसे न मिळाल्यामुळे त्याला त्याच्या भावाला मुकावं लागलं अशाच पद्धतीनं आपल्या समाजामध्ये भ्रष्टाचार कशा प्रकारे करतो यावर आपण हे पथनाट्य इथं थांबवतोय उरलेला भाग आपण ग्राउंडवर करू मित्रांनो अतिशय शांततेनं आणि उत्स्फूर्तपणे या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तुमच्याकडून जे कोणी निवेदन आणलेलं असेल कुणाकडे निवेदन रवी इथं तहसीलदार ऑफिसचे जे कोणी सदस्य असतील तिथले त्यांच्याकडे हे शांततापूर्ण निवेदन तुम्ही लिहून घ्या मी तहसीलदार ऑफिसमधल्या सर्व कर्मचाऱ्यांपैकी कुणालाही विनंती करतो की हे निवेदन स्वीकारलं तर आमच्या मुलांच्या भावनांचा स्वीकार होईल